मुंबईतील धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे। धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत घेण्याची सक्ती मुंबईतल्या विकासकांवरती करण्यात आली आहे आणि त्याला ठाकरे गटाचा विरोध आहे। आज दुपारी 3 वाजता धारावीतील टी जंक्शनवरून हा मोर्चा निघेल आणि तिथून हा मोर्चा कलानगरच्या दिशेने जाईल आणि कलानगरच्या आधीच्या सिग्नलवरून उजवीकडे वळत बीकेसी मध्ये जाईल। बीकेसी मधील अदानींच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे आणि त्यानंतर तिथूनच जवळच्या एका ठिकाणी नेत्यांची भाषणे होतील। आणि धारावी पुनर्विकासासंदर्भात आज ठाकरे गटाचा अदानींच्या कार्यालयावरती मोर्चा निघणार आहे आणि या पार्श्वभूमीवर धारावी परिसरामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। धारावी टी जंक्शन इथून मोर्चा सुरू होणार आहे, त्या स्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। धारावी पुनर्विकासासंदर्भात आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा निघणार आहे। त्यामुळे धारावी टी जंक्शन परिसरामध्ये सध्या जय्यत तयारी शिवसेना व इतर राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आलेली आहे। अदानी विरुद्ध विराट मोर्चा अशा आशयाचे बॅनर्स सर्वच पक्षाचे या ठिकाणी लागलेले आहेत। आज धारावी टी जंक्शन ते अदानी कार्यालय असा शिवसेना व इतर राजकीय पक्षांचा धडक मोर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर बॅनरबाजी असतील, झेंडे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। तसेच या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात असणार आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच आपण पाहतोय धारावी टी जंक्शन येथे पोलिसांच्या 2 व्हॅन या सध्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात बॅरिगेड्स देखील या परिसरामध्ये आणण्यात आलेले आहेत। रात्री उशिराने पोलिसांनी धारावी टी जंक्शन ते वांद्रे पताका मैदान इथवर या मोर्चाला परवानगी दिलेली आहे। मात्र शिवसेना व इतर राजकीय पक्ष हे अदानी कार्यालयावर जाण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांना पोलीस त्या ठिकाणी थांबवतील व उद्धव ठाकरे हे आज या पताका मैदान परिसरामध्ये या सर्व जो मोर्चा आहे त्याला संबोधित करतील आणि अदानी विरुद्ध ही लढाई कशा प्रकारे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे आज या मोर्चामध्ये नक्की काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।